नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 38 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. इथं मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड असं घेतलेलं आहे. आणि इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला बंद बाजूच्या साईडने मापे टाकून घ्यायचे आहेत. इथं मी गळारुंदी घेतलेला आहे 2.5 इंच. इथं अशा पद्धतीने बंद बाजूच्या साईडने 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि शोल्डर घेतलेला आहे मी इथं 5.5 इंचाचं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. इथं मी मुंडा 5.5 इंचाचं घेतलेला आहे. इथं अशा पद्धतीने 5.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 38 इंचाचं छाती आहे, त्यासाठी मी इथं 5.5चा मुंडा घेतलेला आहे. आणि मी इथं खालच्या साईडने मोजून घेत आहे की 5.5 येते की नाही ते. इथं अशा पद्धतीने मी परत एकदा 5.5चं मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला ही छातीची लाईन ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी इथं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन असं घ्यायचं आहे. इथं 38 इंचाचं छाती आहे, तर इथं मी 9.5 इंच त्याचा चौथा भाग येतो. 9.5 प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने 11 इंचाला मार्किंग करून घेतलं. आणि इथं हा जो काय मुंडाचा आहे तो मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे आता आपल्याला. आणि ही छातीची लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं मी परत एकदा 5.5चं मार्किंग करून घेतलं आणि छातीची लाईन ड्रॉ करून घेतलं. आता आपल्याला इथं मुंड्याचा सेंटर घ्यायचा आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने मी मुंडा मोजून घेतला आणि मुंड्याचा सेंटरला मार्किंग करून घेतलं. तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करूनही तुम्ही मुंड्याचं सेंटर काढू शकता. आणि इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी मी इथं 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. 38 इंचाचं छाती आहे त्यासाठी. आणि इथं पुढच्या मुंड्यासाठी मी इथे 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं अशा पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं मी 1 इंचातून पुढच्या मुंड्याला आकार दिलेला आहे आणि 1.5 इंचातून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथं पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेतलेला आहे. आणि इथं पुढचा गळा आहे 5.5 इंच. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. असं टोटल मी 6 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि सेम वरच्या बाजूने 2.5 इंचाचं गळा रुंदी घेतला आहे, तर मी खालच्या बाजूने पण 2.5 इंचाचं गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने पुढच्या गळ्याचं मार्किंग करून तर आपलं पुढच्या गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी अशा पद्धतीने शोल्डरला टेप ठेवून घेतलेला आहे. आणि इथे शोल्डरपासून आपल्याला उंची मोजून घ्यायचं आहे. इथं तयार उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच मार्जिन ॲड केलं, तर इथे 14 इंचाला मार्किंग. इथं मी 14 इंचाला मार्किंग करून घेतलं. आणि सेम मी 14 इंचाचं 2 ते 3 मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला आणि इथं वरती जे काही छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं टोटल 11 इंचाला मार्किंग केलं होतं, तेच 11 इंचाचं मार्किंग खाली पण करून घ्यायचं आहे इथं कमरेच्या लाईनवरती. तशा पद्धतीने मी 11 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आणि ही काय कमरेची लाईन मी तर ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि जे काय वरती 11 इंचाचं आणि खालती 11 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, ते दोन्ही लाईन पण अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं हुकपट्टीवर 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि इथं फिटिंगच्या साईडने मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी क्रॉसपट्टीवरती 5 इंचावर मार्किंग करून घेतलं. तशा पद्धतीने फिटिंगच्या बाजूने मी 5 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि इथं पुढच्या मुंड्यापासून आपल्याला इथं 2 आणि 2.25 2.5 असं 3 मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं पुढच्या गळ्याच्या वरती अशा पद्धतीने आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे.
आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला इथं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. 2 आणि 2.25 अडीच या तिन्ही मार्किंगपैकी कुठल्या मार्किंगमधून शेप व्यवस्थित येतो त्यातून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथं पुढचा गळा ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला इथं अशा पद्धतीने आपलं 38 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने जे काही उंचीचं मार्किंग केलं होतं त्या उंचीपासून आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आणि इथं कट करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं पाठीमागचा मुंडा कट करून झालेला आहे. आता आपल्याला हा पेपर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तशा पद्धतीने सेंटरमधून कट करून घेतलं आणि आता हे पाठीमागचा पार्ट पण आपला तयार झालेला आहे. आणि पुढच्या पार्टचे जे काय पार्ट्स आहेत वेगवेगळे ते कट करून घ्यायचे आहेत. तिथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर पुढचा मुंडा कट करून घेतला आणि आता आपल्याला बाकीचे जे काही क्रॉसपट्टी कटोरी आहे आणि साईड पार्ट अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी कटोरी आणि साईड पार्ट पण कट करून झालेले आहेत. इथं आपलं साईड पार्ट कटोरी आणि क्रॉसपट्टी आणि पाठीमागचा भाग इथे तयार आहे. आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं कटोरी वाढवण्यासाठी मी इथं पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरी आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने कटोरी आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी कटोरी आहे तसं ड्रॉ करून घेतलं. आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायचं आहे. मला इथं जास्त कटोरी मोठं नको आहे त्यासाठी इथं मी 1.25 इंचानं कटोरी वाढवणार आहे. तुम्ही हवं तर इथं 38 इंचासाठी 1.5 इंचानं पण वाढवू शकता. इथं अशा पद्धतीने मी 1.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडने आणि हे दोन्ही 1.25 इंचाचं मार्किंग केलं होतं ते संपूर्ण आपल्याला कटोरी मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि इथं अशा पद्धतीने कटोरीचं सेंटर काढून घेतलं. आता आपल्याला हे जे गळ्याच्या साईडने जेवढं कटोरीचं माप असेल तेवढंच आपल्याला 1.25 इंचाचं मार्किंग केलं आहे तिथं घ्यायचं आहे. इथं 4.5 होतं तर मी 4.5ला मार्किंग करून घेतलं आणि इथं वरच्या साईडने मी 1/2 इंच वाढवलेलं आहे. आणि इथं वरच्या साईडने कटोरीला शेप देताना मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि अशा पद्धतीने कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला कटोरीच्या खाली इथं 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे ते दोन्ही साईडने आपलं सेम माप येईल अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ते दोन्ही साईडने मोजून आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. इथं 5.25 इंचाला दोन्ही साईडने आपलं 5.25 आलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं दोन्ही साईडने सेम आलं पाहिजे असं इथं सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा टक्स देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं कटोरी वाढवून झालेलं आहे आणि आता मी कट करून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने आपलं 38 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तशा पद्धतीने आपलं 38 इंचाचं संपूर्ण पेपर कटिंग तयार झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.